का शारीरिक आहे, का हार्ट लेवलवर आहे, का व्हॅस्क्युलर लेवलवर आहे, का अजून लोकल लेवलवर आहे, की बऱ्याच लोकांची इच्छा असते की आयुर्वेदिक औषधी घ्यायला पाहिजे, कारण की आयुर्वेदिक औषधीचे कोणतेही साईड इफेक्ट नाही. जर तुम्ही ऑनलाईन औषधी मागवत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्याबरोबर चिटिंग होऊ शकते, कारण की याच्यामध्ये काय आहे की अश्वगंधा प्युअर फॉर्ममध्ये आहे, शिलाजीत आहे, त्याच्यानंतर लोह भस्म आहे, कवच बीज आहे, त्याच्यानंतर अर्जुना साल आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणा, अशा काही समस्या असतील तर नक्कीच त्याला बेनिफिट करून देतात. आणि आयुर्वेदिक औषध घेताना अजून काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात की तुम्हाला कोणतेही ॲडिशन नाही पाहिजे, आणि त्याच्यामुळं आपल्याला जे रिझल्ट पाहिजे ते रिझल्ट मिळत नाही. म्हणून आपण आयुर्वेदिक औषधांना नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये जे माझ्याकडं AK व्हीट कॅप्सूल आहे याची काय बेनिफिट आपल्या लैंगिक आयुष्यासाठी आपण घेऊ शकतो त्या विषयाबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली होती. त्याचप्रमाणे आज जे माझ्याकडं व्हिगोमॅक्स आणि अल्पाजेन हे जे किटमध्ये मी सगळ्या पेशंटला देतो याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सेक्स एज्युकेशन आणि नॉलेज द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच लोकांची इच्छा असते की आयुर्वेदिक औषधी घ्यायला पाहिजे, कारण की आयुर्वेदिक औषधीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. पण नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो की आजच्या स्थितीमध्ये प्युअर फॉर्ममध्ये, ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये आपल्याला आयुर्वेदिक वनस्पती भेटत नाहीत, आणि त्याच्यामुळं आपल्याला जे रिझल्ट पाहिजे ते रिझल्ट मिळत नाही. म्हणून आपण आयुर्वेदिक औषधांना नाव ठेवतो. जर तुम्ही ऑनलाईन औषधी मागवत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्याबरोबर चिटिंग होऊ शकते, कारण की तिथं फक्त बाजारीकरण असतं, तुमच्याकडून फक्त पैसे उकळण्याचं काम करत असतात. म्हणून माझ्या क्लिनिकमध्ये मी स्वतः पूर्ण माझे जे घटक असतात ते घटकची मी स्वतः पर्चेसिंग करतो, आणि त्यानंतर एका चांगल्या आयुर्वेदिक कंपनीकडून मी तयार करून घेतो. तर मित्रांनो, जसं की आता व्हिगोमॅक्स आणि अल्पाजेन आहे, याच्यामध्ये काय आहे की अश्वगंधा प्युअर फॉर्ममध्ये आहे, शिलाजीत आहे, त्याच्यानंतर लोह भस्म आहे, कवच बीज आहे, त्याच्यानंतर अर्जुना साल आहे जे की आपल्या हार्टसाठी चांगलं आहे. ते सगळे घटक एकदम प्रॉपर, म्हणजे आयुर्वेदिक ग्रंथानुसार त्यांची किती क्वांटिटी पाहिजे, काय पाहिजे आणि कोणते मिश्रण चांगले असतात त्याप्रमाणे हे मी दोन्ही कॅप्सूल बनवून घेतलेले आहेत. आणि मी माझ्या क्लिनिकमधून बऱ्याच लोकांना ही किट देतो. याच्याबरोबर एक अल्पाजेन ऑइल पण देतो. हे 3,500 रुपयाचं किट असतं. जसं की या 2 कॅप्सूल आणि हे ऑइल, हे 3,500चं किट नक्कीच आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये, जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणा, अशा काही समस्या असतील तर नक्कीच त्याला बेनिफिट करून देतात. मित्रांनो, जसं की माझ्याकडे भरपूर म्हणजे ॲडव्हान्स थेरपी पण उपलब्ध आहेत. माझा ॲडव्हान्स थेरपीवर जास्त जोर असतो, कारण की त्या डायरेक्ट आपल्या इंडियाच्या नसावर काम करतात, नसा फुलून देतात, नसा आपल्याला चांगल्या मजबूत करून देतात. आणि त्याच्यामुळं हे आयुर्वेदिक जे औषधी असतात हे तुम्हाला लगातार तुम्हाला 6 महिने, वर्षभर तुम्हाला कंझ्युम करावं लागतात, घ्यावे लागतात, रेग्युलर बेसिसवर घ्यावं लागतात. आणि आयुर्वेदिक औषध घेताना अजून काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात की तुम्हाला कोणतेही ॲडिशन नाही पाहिजे, प्रॉपर व्यायाम करायला पाहिजे, योगा किंवा प्राणायाम करायला पाहिजे, किंवा काही पथ्यपाणी पाळायला पाहिजे. कारण की आयुर्वेदिक औषधी हे डायरेक्ट तुमच्या म्हणजे लैंगिक समस्यावर काम करत नाही, तर ते आपल्या अश्वगंधा आहे ते आपल्या माइंडवर काम करतं, शिलाजीत आपल्या हार्मोनवर काम करतं, जे अर्जुना साल आहे ते हार्टवर काम करतं, कवच बीज आहेत ते आपल्या आर्टरी आणि व्हेन्सवर काम करतं. तर असे सगळे जे घटक असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आपल्या शरीरामध्ये उपयोग करून देतात. पण मित्रांनो, जर आयुर्वेदिक औषधचे तुम्हाला बेनिफिट जर पाहिजे असतील तर लॉंग लास्टिंग आणि पथ्य पाळून जर घेतले तर नक्कीच त्याचे रिझल्ट चांगले येतात. कारण की माझ्या क्लिनिकमध्ये मी प्युअर ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये औषधी बनवून घेतो, आणि त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट एकदम चांगले आहेत. पण आयुर्वेदिक औषधी फक्त ऑनलाईन नाही मागू शकत. पहिले आम्हाला तुमची हिस्ट्री घ्यावं लागते, पूर्ण इतिहास जाणून घेतला आम्ही की कारण मानसिक आहे का शारीरिक आहे, का हार्ट लेवलवर आहे, का व्हॅस्क्युलर लेवलवर आहे, का अजून लोकल लेवलवर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासून आम्हाला बघावं लागतं. बऱ्याच वेळा तुम्हाला प्रॉब्लेम नसतात, फक्त दोघांचे इंटर रिलेशन जे नवरा बायकोचे पाहिजे ते प्रॉपर नसल्यामुळं तरी तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवू शकतात. अशा वेळेला तुम्ही जर
कोणत्याही आयुर्वेदिक गोष्टी घेतल्या किंवा कोणत्या थेरपी घेतल्या तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट येत नाहीत, कारण की तुमच्या पार्टनरपासून तुम्हाला जितकी साथ पाहिजे ती मिळत नाही किंवा त्यांची एन्व्हायरमेंट पाहिजे ती मिळत नाही किंवा तुम्ही फोरप्ले प्रॉपर करत नाही, कारण की तुमच्या माइंडमध्ये अँझायटी डिप्रेशन खूप आलेलं असेल तर तुम्हाला मतलब सेक्च्युअल अँझायटी येऊन जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर इरेक्शन येत नाहीत. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून जर प्रॉपर औषधोपचार करून घेतला तर नक्कीच त्याचे चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकतात. पण फक्त ऑनलाईन औषधी मागून जर तुम्ही तुमच्या लैंगिक समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्ही चूक करताय असं समजून घ्यायचं. कारण की आज माझ्याकडे बरेच पेशंट येतात आणि ते काही नाही कुठं ना कुठं ऑनलाईन औषधी घेऊन फसतात आणि नंतर मग ते आमच्यावर पण भरोसा करत नाहीत. तर असं न करता तुमच्या शरीरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचं किंवा अनुभवी डॉक्टरांचं प्रॉपर सेक्सॉलॉजिस्टद्वारा जर मार्गदर्शन करून घेतलं तर काउन्सिलिंग आणि औषधोपचार ह्या 2 गोष्टी जर जुळून आणल्या तर तुमचं प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो.